अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। विना अनुदानावरून अनुदान तत्वावरील पदावर केलेल्या बदलीस मान्यता देताना अटी शर्ती लागू न करण्याचे आदेश 29 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। विना अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावरील पदावर बदली केल्यानंतर शासनाने 28 जून 2016च्या परिपत्रकानुसार अशा बदलीस मान्यता देत असताना प्रथम 3 वर्षासाठी शिक्षण सेवक म्हणून मानधनावर मान्यता देऊन त्यानंतर 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर एकूण वेतनाच्या 20% अनुदान शासन देईल व त्यानंतर 40, 60, 80% व 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 100% असे विकल्प देण्यासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या सदर निर्णयातील अटी व शर्ती विना अनुदानित पदावरून अनुदान पदावर केलेल्या बदलीस लागू पडत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे। नांदेडसह अन्य काही जिल्ह्यातील शिक्षकांनी विलास पानपट्टे यांच्यामार्फत याचिका दाखल करून शासन परिपत्रक 28 जून 2016 पास आव्हान दिले होते। या याचिकेवर 4 जुलै 2019 रोजी न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेऊन निकाल दिल्यानंतर पुन्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या परिपत्रकाचा आधार घेऊन प्रथम शिक्षण सेवक म्हणून अनुदान पदावरील बदलीस मान्यता दिली। मात्र ही मान्यता 100% अनुदान तत्वावर देणे आवश्यक होते। त्यामुळे नाराजीने नांदेड जिल्ह्यातील दिलीप व्यंकटराव बोईनवार व इतर जिल्ह्यातील काही शिक्षकांनी विलास पानपट्टे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती। दरम्यान विना अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर झालेल्या बदली शासन परिपत्रक 28 जून 2016 मधील अटी व शर्ती लागू पडत नाही आणि शिक्षण सेवक म्हणून मान्यता देण्याऐवजी सहशिक्षक म्हणून 100% अनुदानावर बदलीस मान्यता देणे योग्य असल्याचे व शासन परिपत्रक अटी शर्ती ह्या उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयात विसंगत असल्याचे विलास पानपट्टे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यावर विनानुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर दिलेल्या बदलीस शिक्षण सेवक म्हणून मान्यता देत नाही व सहशिक्षक म्हणून 100% अनुदान तत्वावर मान्यता देणे योग्य आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे। जिल्हा परिषद व कर्मचाऱ्यांच्या वेतन निवृत्तीसाठी डिसेंबर 2025चा मोठा निधी मंजूर। 2025व्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन, निवृत्ती वेतन व अनुषंगिक खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। याबाबतचा सविस्तर शासन आदेश दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। या आदेशानुसार डिसेंबर 2025 महिन्याचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन व संबंधित खर्च भागवण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कोणत्या बाबीसाठी निधी? शासन आदेशानुसार खालील प्रमुख बाबीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। जिल्हा परिषदाच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकाचे वेतन व भत्ते, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, केंद्रशासित व आश्रमशाळेतील संबंधित वेतन खर्च, प्राथमिक शाळांच्या निरीक्षण व प्रशासकीय कामकाजासाठीचा अनुदान खर्च, कोट्यवधी रुपयाचा एकूण निधी। या आदेशाने 200 कोटीपेक्षा अधिक रकमेचा निधी विविध लेखाशिष्य अंतर्गत वितरित करण्यास येणार असून त्यामध्ये वेतन अनुदानाचा सर्वाधिक वाटा आहे। शासनाने दिलेल्या तपशिलानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलासा। या निधी वितरणामुळे जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक ठिकाणी वेतन व निवृत्ती वेतन प्रलंबित राहण्याच्या तक्रारी होत्या। शासनाच्या ह्या निर्णयामुळे डिसेंबर 2025चे वेतन वेळेत अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। प्रशासनासाठी महत्त्वाचा निर्णय। शालेय शिक्षण व वित्तीय शिस्त यांचा समतोल राखत घेतलेला हा निर्णय असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। शिक्षण व्यवस्थेत आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा। 25/12/2025 जिल्हावाईज निधी निर्गमित झालेला आहे आणि राज्यातील कर्मचाऱ्यांचा वेतन व इतर भत्तेचा मार्ग मोकळा झालेला आहे। वेळेवर होणार